Hello students, today we are going to learn a new chapter, that is 4.2, To Serve with Love. So this is one novel written by Braithwaite. It is upon some racism, autobiographical novelities. हे एक आत्मचरित्रात्मक ऑटोबायोग्राफिकल टाईप असं नॉवेल आहे आणि इट इज रिटन बाय एस्टस एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट. He was known as E.R. Braithwaite also. He was a Guyanese-born British-American novelist. Guyanese-born means he born in Guyana, and he got nationality of British American. That's why he is known as British American novelist. He is writer, teacher, diplomat. He is best known for his stories of social condition and racial discrimination against black people. Now black people means Negro people of America and Africa. So there was great discrimination against these Negro people. तर त्याचं पूर्ण लिखाण हे सामाजिक परिस्थिती आणि रेशियल म्हणजे वंशवाद जे भेदभाव केला जातो निग्रो पीपल अगेन्स्ट, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट idea of this novel. He was the author of one of famous 1959 autobiographical novels, To Serve with Love. हे एक त्याचा खूप असं अतिशय लोकप्रिय नॉवेल आहे, टू सर्व विथ लव. ही ऑल्सो रोट अ काइंड ऑफ होमकमिंग अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका. ज्यावेळेस तो आफ्रिकेत होता त्यावेळेस त्याने अ काइंड ऑफ होमकमिंग हा एक प्रसिद्ध नॉवेल लिहिला आहे. अ चॉईस ऑफ स्ट्रॉज, अ नॉवेल सेट इन लंडन, अँड रिलक्टंट नेबर्स. हे दोन नॉवेल लंडनमध्ये त्यांनी लिहिलेले आहेत. सो मिम्योर अँड ट्रेटीज अबाउट रेसिझम, वंशवादासोबत काय काय ट्रेटीज होत्या त्या नॉवेलमध्ये त्याने लिखाण केलेलं आहे. ब्रेथवेट्स न्यूमरस रायटिंग्स प्रायमरी डील विथ द डिफिकल्ट ऑफ बिईंग अन एज्युकेटेड ब्लॅक मॅन. त्याच्यातलं महत्त्वाचा लिखाण मॅक्झिमम त्याचं लिखाण असं आहे की ज्यावेळेस एखादा ब्लॅक मॅन, एज्युकेटेड ब्लॅक मॅन ची परिस्थिती, त्याचं डिफिकल्टी काय आहेत त्याच्याविषयी त्याने भरपूर लिखाण केलेलं आहे. अ ब्लॅक सोशल वर्कर, ब्लॅक टीचर अँड सिम्पली ह्युमन बिईंग ऑल्सो. म्हणजे ह्या ब्लॅक लोकांचं कसं, म्हणजे ते कसे सफर होतात व्हाईट पीपल आणि ब्लॅक पीपल, दॅट इज कॉल्ड रेसिझम. ओके. जे आफ्रिकेमध्ये किंवा अमेरिकेमध्ये ज्या लोकांचे दोन महत्त्वाचे रेस आहेत, ब्लॅक अँड व्हाईट, त्यांच्यामधला जो टिपिकल सिच्युएशन आहे, ब्लॅक लोकांवर जो अन्याय होतो त्याच्याविषयी त्याने भरपूर लिखाण केलेलं आहे. टू सर्व विथ लव इज अन ऑटोबायोग्राफिकल नाव. आपण जो आज पाहणार आहोत टू सर्व विथ लव हा एक आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. त्याने स्वतःच्या अनुभवाचं वर्णन ह्या कादंबरी केलेलं आहे. द नरेटर इज अन इंजिनियर. हा इंजिनियर असतो, बट टू मेक बोथ एंड्स मीट ही ॲक्सेप्ट द जॉब ऑफ टीचर इन रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. त्याने खरं तर ज्यावेळेस महायुद्ध संपतं तो इंजिनियर असतो आणि महायुद्धामध्ये देखील त्याने पार्टिसिपेट झालेला असतो. त्याच्यानंतर त्याच्या नोकरी केलेली असते आणि एक शिक्षक म्हणून त्याने एका लंडनच्या स्कूलमध्ये जॉब ॲक्सेप्ट केलेला असतो, ईस्ट एंड स्कूलमध्ये. तर तिथे त्याला कसा अनुभव येतो शिक्षक, तो एक निग्रो एज्युकेटेड टीचर असतो, तर त्याला त्या स्कूलमध्ये कशी ट्रीटमेंट भेटते, कशा पद्धतीने तो सफर होतो, कशी वागणूक मिळते, त्याविषयी हे लिखाण लिहिलं आहे. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स हू वेअर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल फॉर देअर बिहेवियर. जे मुलं दुसऱ्या शाळेतून त्यांच्या वाईट वागणुकीमुळे हाकलून दिलेले होते, रिजेक्ट केलेले मुलं होते, ते ह्या स्कूलमध्ये ॲडमिट झाले होते आणि ते खूप ट्रबल मेकर होते, खूप त्रासदायक मुलं होते. ॲट द बिगिनिंग नरेट इज रिडिक्यूल अँड बलीड बाय द स्टुडंट. सुरुवातीला तो खूप त्रास सहन करतो, खूप परिस्थिती म्हणजे त्या मुलांचा त्रास सहन करतो. बट लेटर हीज क्लेम डिम्युअर अँड डिझायर टू सी देम सक्सीड ग्रॅज्युअली अर्न हिम दे रिस्पेक्ट. आणि नंतर ते आपले ट्रिक वापरतो
काही आयडिया वापरतो आणि त्या मुलांच्या वागण्यामध्ये तो परिवर्तन करतो आणि नंतर तेच मुलं ह्यांना खूप रिस्पेक्ट देतात. अशा पद्धतीचं हे एक थोडक्यात नॉवेल आहे. ह्याच्यामधले महत्त्वाचे कॅरेक्टर बघा. मेजर रिकी ब्रेथवेट नरेटर इटसेल्फ, तो एक शिक्षक असतो या नॉवेलमध्ये. गिलेन ब्लँचार्ड, मिसेस डेल एव्हान्स, डेनहॅम, पॅमेला डेअर आणि मिस्टर फ्लोरियन हे महत्त्वाचे कॅरेक्टर आहेत. आणि मायनर कॅरेक्टर भरपूर आहेत. ओके, म्हणजे हे सगळे स्टुडंटचे नाव आहेत आणि टीचर स्टाफचं नाव आहेत. बॉब बेलमॉन्ट, जॅकलिन ब्रेंडर, क्लिंटी, सेल्मा ड्र्यू, हॅकमॅन, मोयरा जोसेफ, पाल्मेर, उफिमा फिलिप्स, जेन पर्सेल, लॅरेन्स सिल्स, जेस बेलमॉन्ट, बॅकली, जोसी डेव्ज, पॅट्रिक फर्नमॅन, टिक जॅक्सन, मोनिका पेज, बार्बरा पेग, पॉटर, सॅपियोनो आणि थियो वॅटसन. तर समरी ऑफ नॉवेल, थोडक्यात नॉवेलमध्ये काय आहे, याची काय समरी आहे ते आपण पाहू. टू सर विथ लव इज अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ ऑथर E.R. ब्रेथवेट. हे एक वर्क ऑफ फिक्शन आहे, इमॅजिनरी नॉवेल, त्याच्या जीवनावर आधारित. E.R. ब्रेथवेट ह्या लेखकाच्या जीवनावर आधारित आहे. द मेन कॅरेक्टर E.R. ब्रेथवेट हा एक प्रोटोगॉनिस्ट आहे, म्हणजे महत्त्वाचा कॅरेक्टर ह्या नॉवेलमध्ये. वर्क्स ॲज अन इंजिनियर इन ऑइल रिफायनरी, एका ऑइल रिफायनरीमध्ये तो इंजिनियरचं काम करतो. ही सर्व्ड इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर, युद्धामध्ये तो रॉयल ब्रिटिश एअरफोर्समध्ये काम केलं असतं त्याने. आफ्टर द वॉर, बिईंग अ ब्लॅक पर्सन ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. आता ज्यावेळेस युद्ध संपतं त्यावेळेस त्याची नोकरी जाते. आता नोकरी केल्यानंतर त्याला दुसरा जॉब भेटायला खूप अवघड जातं आणि त्याला दुसरा जॉब सहजासहजी मिळत नाही. म्हणून ॲज अ लास्ट रिसॉर्ट ही अप्लायड इन स्कूल टू बिकम अ टीचर. शेवटचा प्रयत्न म्हणजे एका शाळेमध्ये त्याने शिक्षकासाठी ॲप्लिकेशन केलेलं असतं. देन सरप्रायझिंगली ही इज ॲक्सेप्टेड ॲट ग्रीनस्लेट स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड. एका ग्रीनस्लेट स्कूलमध्ये लंडनच्या ईस्ट एंडमध्ये त्याला नोकरी मिळते शिक्षकांची. अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लास ऑफ द स्कूल. आणि त्या शाळेमध्ये वरचे वर्ग म्हणजे सिनियर 9-10 ओके ह्या मुलांना शिकवण्याची त्याला संधी मिळते. While regarding the novel, we have to understand the time period in which the story takes place. हे व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ज्यावेळेस आपण नॉवेल रीड करतो त्यावेळेस आपल्याला समजलं पाहिजे की हे कोणत्या वेळेमध्ये कोणत्या टाईममध्ये हा नॉवेल लिहिला आहे. ओके, कोणता पिरियड होता. तर हा पिरियड होता. ब्रेथवेट्स फाइंड दॅट इवन टफ ही कन्सिडर हिमसेल्फ ब्रिटिश अँड ॲज सर्व्ड इन द रॉयल एअरफोर्स. तो स्वतःला तो ब्रिटिश नॅशनल असतो आणि तो रॉयल एअरफोर्समध्ये देखील त्याने ब्रिटिशासोबत काम केलेलं असतं. म्हणजे तो एक ब्रिटिश नॅशनलिस्ट असतो, सिटिझन पण असतो. बट द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम. पण हे इंग्लिश लोक त्यांना स्वतःचा नॅशनलिस्टिक ते किंवा तो आपला इंग्लिश माणूस आहे किंवा इंग्लिश सिटिझन आहे असं त्याला मान्य करत नाहीत, कारण तो ब्लॅक असतो. दिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड कॉलनियलिझम. म्हणून त्याला ह्या लोकांविषयी खूप वाईट वाटतं किंवा खूप त्याच्या मनामध्ये हेवा असतो की हा कॉलनियलिझम म्हणजे वंशवादामध्ये जो अनुभव येतो बाकीच्या लोकांना तसा ह्याला देखील ब्रिटिशांच्या विरोधात अनुभव आलेला असतो. ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट ऑल्सो. आणि हे व्हाईट लोक देखील त्याला तसे ट्रीटमेंट करतात जसं एक व्हाईट पीपल निग्रो लोकांना देतात किंवा ब्लॅक लोकांना देतात. म्हणजे ह्यामध्ये व्हाईट आणि ब्लॅक लोकांमध्ये जो भेदभाव आहे तो या नॉवेलमध्ये सांगितलेला आहे. ब्रेथवेट टीचिंग पोझिशन स्टार्ट्स आउट रफली अँड इज एम्बरेस टाईम अँड अगेन. ही कन्सिडर ही स्टुडंट्स डिसरिस्पेक्टफुल. ज्यावेळेस त्याची टीचिंग चालू होते ओके त्याला खूप रफली अनुभव येतो की काय होतं की ही कन्सिडर ही स्टुडंट डिसरिस्पेक्ट. त्याची मुलं त्याला रिस्पेक्ट देत नसतात, डिसरिस्पेक्टफुल असतात. इल मॅनर्ड अँड मिस्चेवियस व्हाईल ही स्टुडंट्स कन्सिडर हिम टू बी अन अरोगंट आउटसाईड. तो मुलांना डिसरिस्पेक्ट समजतो किंवा इल मॅनर्ड असतात, त्याला मॅनरलेस मुलं असतात किंवा मिस्चिवस खोडकर मुलं असतात. आणि ते मुलं ह्यांना शिक्षकांना पण असं समजतात की टू बी अन अरोगंट आउटसाईड. तो आउटसाईडचा मुलगा आहे, अरोगंट आहे, अनफेमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप. आणि हे सगळे मुलं
एका अनफेमिलियर कंडिशनमध्ये वाढलेले असतात. ओके. द स्टुडंट हॅरॅस हिम फ्रॉम डे वन. सुरुवातीच्या दिवसापासून हे मुलं त्यांना त्रास देत असतात, हॅरॅस करत असतात. स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग द लेक्चर. ज्यावेळेस त्यांचं लेक्चर चालू असतं त्यावेळेस मुलं डेस्क वाजवतात. ओके. युजिंग फाऊल लँग्वेज, चुकीची भाषा वापरतात. रफ लँग्वेज, उद्धट लँग्वेज त्यांना बोलतात. बलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट. म्हणजे अशा प्रकारे भरपूर त्रास ह्या शिक्षकांना मुलं क्लासमध्ये देत असतात. इवन द गर्ल स्टुडंट डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हॅरॅस ब्रेथवेट. मुली देखील त्यांना त्रास देण्याचं संधी सोडत नाहीत. इन अ रिॲक्शन टू दॅट ब्रेथवेट verbally scold the girls for acting in unladylike manner and being unruly in the class. आता ब्रेथवेट हा टीचर मुलींच्या रिॲक्शन पाहून मुलींना थोडा स्कोल्ड करतो. ओके. त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यांची जी ॲक्टिंग आहे, त्यांचं जे वागणं आहे ते मुलीसारखं नाही आणि हे क्लासमध्ये ते बरोबर नाही असं त्यांना सांगतो, त्यांना स्कोल्डिंग करतो. when he understands that his outburst has not gained him any respect and cooperation from the student. ज्यावेळेस तो खूप प्रयत्न करतो परंतु ते मुलं त्यांना रिस्पेक्ट देत नसतात, त्यांना हे समजतं की आता मुलं आपल्यासोबत कोऑपरेट करत नाहीत, तर ही चेंजेस हिज टीचिंग. म्हणून त्याने आपलं स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या टीचिंगमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. हँडलिंग टॅक्टिक्स अँड ही डिसाइड्स to interact with them as a though they were adults and respect a person. ओके. असा व्यवहार आपल्या स्वतःचं वागणं बदलतो आणि त्या मुलांना खूप रिस्पेक्ट देतो. असं वाटतं की ते मुलं अडल्ट आहेत किंवा मोठे माणसासारखं तो त्यांना ट्रीटमेंट करतो. जसं आपण मुलांना मुलासारखं वागवतो तसं नाही, तो मुलांना एक अडल्ट आहेत किंवा ते सिनियर लोक आहेत अशा पद्धतीने त्यांना रिस्पेक्ट देतो. ही ॲक्वायर्स एव्हरी गर्ल बी रेफर टू ॲज मिस. आणि प्रत्येक मुलीला तो मिस असं बोलतो. अँड दॅट इज स्टुडंट कॉल हिम सर. आणि मुलांना तो सर बोलतो. म्हणजे असं रिस्पेक्टफुली लँग्वेजने मुलांना सर आणि मुलींना मिस बोलतो. सो अशा प्रकारे ॲट फर्स्ट द स्टुडंट फाइंड धिस लेवल ऑफ डिफरन्स रिडिक्युलस अँड अननेसेसरी. सुरुवातीला मुलांना हे रिडिक्युलस वाटतं. हावेवर दे कम अराउंड आफ्टर ओनली अ फ्यू वर्क्स कम्प्लिटली चेंजिंग बोथ देअर हायजीन अँड देअर ॲटिट्यूड टुवर्ड वन अनदर. आणि नंतर हळूहळू त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये बदल व्हायला लागतो. दिस मार्क द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट्स इन व्हेरी ॲमिकेबल वे. अशा प्रकारे तो मुलांना खूप चांगल्या पद्धतीने हँडल करतो. टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर ही टेक देम ऑन फील्ड ट्रिप्स. आता मुलांना ॲक्च्युली त्यांचं कल्चर, संस्कृतीमध्ये थोडा बदल करण्यासाठी त्यांना फील्ड ट्रिपला, जसं आपण स्कूल पिकनिक असते तशी तो एका स्कूल पिकनिकला घेऊन जातो. अँड एक्झर्शन टू म्युझियम्स अँड थिएटर्स. म्युझियमला, थिएटर्सला घेऊन जातो. टू एव्हरीवन सरप्राईज मेनी ऑफ स्टुडंट्स हॅव नेवर बीन. म्हणजे आतापर्यंत भरपूर मुलं अशा प्रकारे विजिट त्यांनी स्कूल पिकनिक एन्जॉय केलेली नसते, परंतु सुरुवात पहिल्यांदाच हा शिक्षक त्यांना बाहेर घेऊन जातो. अ व्हाईट फिमेल टीचर गिलियन बेंचार्ड. ही जे एक व्हाईट फिमेल टीचर असते गिलियन बेंचार्ड नावाची, अकंपनीज द क्लास ऑन दिस एक्झर्शन. ह्या ट्रिपमध्ये ती ह्या शिक्षकासोबत जाते. सो धिस मार्क द बिगिनिंग ऑफ फ्रेंडशिप बिटवीन बेंचार्ड अँड ब्रेथवेट. आणि ह्या बेंचार्ड आणि ब्रेथवेट ह्या दोघा शिक्षकांमध्ये ह्याच फील्ड विजिटमुळे मैत्री बनते. सिमिलरली ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ हिज स्टुडंट्स इज टेस्टेड मेनी अ टाईम. आणि अशा प्रकारे त्या मुलांमध्ये आणि ह्या ब्रेथवेटच्या रिलेशनमध्ये भरपूर अशा काही परीक्षा किंवा रिलेशन त्यांचं तिथं समजतं, कशा पद्धतीनं रिलेशन वाढतं. ऑल्दो ही स्टुडंट्स फ्रिक्वेंटली डिसअपॉइंट अँड हर्ट हिम, ही लर्न्स टू फॉरगिव्ह देम. भरपूर वेळा हे मुलं त्यांना डिसअपॉइंट, नाराज करतात किंवा त्रास देतात, परंतु तरी पण हा त्यांना माफ करतो. टू फॉरगिव्ह देम. द स्टुडंट कन्स्टंटली सरप्रायझिंग हिम विथ देअर मॅच्युरिटी, एम्पॅथी अँड नॉलेज. आणि स्टुडंट आश्चर्यचकित होतात की आपण एवढा त्रास देऊन देखील हे शिक्षक आपल्याला माफ करतात. म्हणजे त्यांचे मॅच्युरिटी, एम्पॅथी आणि नॉलेज, त्यांचं नॉलेज खूप डीप असतं, त्याच्या नॉलेजवर, त्यांच्या वागण्यावर. ओके. आणि म्हणून ते मुलं खूप इम्प्रेस होतात. आता
सो अनदर फेसेट ऑफ स्टोरी, आता ह्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे स्टोरीमध्ये तो असा आहे की विच ग्रेटली अफेक्ट इट्स नरेटिव्ह लाईज इन द हेवी हिस्ट्री ऑफ कॉर्नेलिझम. ओके, आता हिस्ट्री आपल्या वसाहतच्या इतिहासामध्ये जे काही चुकीच्या खोट्या गोष्टी आहेत, ओके, त्याबद्दल त्याने दिलेलं आहे की इट्स डार्क कन्सिक्वेन्सेस मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा दॅट इन्क्रीज हिअर. ट्रॉमा मीन्स सिव्हिअर शॉक. ओके, ट्रॉमा मीन्स सिव्हिअर शॉक दॅट इन्क्रीज द ब्रेथवेट्स हेट्रेड अँड रॅथ फॉर ब्रिटिश. आता ह्याच्यामध्ये जी वागणूक त्याला भेटते की त्यांना ब्रिटिशांच्या विरोधात खूप राग असतो, कारण ब्रिटिश लोक इनजस्टली ट्रीट करतात, म्हणून ब्रिटिशाच्या विरोधातचा जो क्रोध असतो, राग असतो, तो देखील ह्यामध्ये नॉवेलमध्ये त्याने डिस्क्राईब केला. ही कॉन्स्टंटली फील द प्रेजुडाइज इफेक्ट्स ऑफ कॉर्नेलिझम. ओके, म्हणजे वसाहतवादाचा जो परिणाम असतो दुसऱ्या देशावर, तो देखील ह्या नॉवेलमध्ये तो डिस्क्राईब करतो. ही कॉन्स्टंटली फील प्रेजुडाइज इफेक्ट ऑफ कॉर्नेलिझम व्हाईल लिव्हिंग इन इंग्लंड अँड आफ्टर सेकंड वर्ल्ड वॉर. ओके, सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जो त्याला अनुभव येतो ब्रिटिशांचा, तो ह्या ठिकाणी तो डिस्क्राईब करतो. अँड दीज निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट अँड ॲक्शन. म्हणून असा जो निगेटिव्ह अनुभव ब्रिटिशासोबत येतो, कारण जोपर्यंत ब्रिटिशासोबत एक आर्मीमध्ये एअरफोर्समध्ये तो जॉईन होतो, तर ब्रिटिशाच्या बाजूने लढतो. ओके, आणि त्यावेळेस जो रिस्पेक्ट होता त्यांच्याकडनं, तो आता त्याला मिळत नाही, कारण त्याला आता ती नोकरी सोडावी लागते. म्हणून तो एक ब्लॅक मॅन म्हणून त्याच्यासोबत ब्रिटिश लोक अन्यायाने वागतात. तर ही ट्रीटमेंट त्यांना पटत नाही. तर ब्रेथवेट इज सरप्राईज अँड शॉक बाय कंडिशन इन विच दीज स्टुडंट्स लिव्ह. आता हे जे मुलं आहेत, ते मुलं कोणत्या कंडिशनमध्ये राहतात, काय परिस्थिती आहे, हे पाहून त्याला खूप सरप्राईज वाटतं. अँड ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन थ्रू आउट दिस टीचिंग एन्व्हायरमेंट. आता जो फिजिकल ट्रॉमा जो असतो, ग्रेट सिव्हिअर शॉक, ओके, रिगार्डिंग दिस बिहेवियर, ह्या टीचिंग एन्व्हायरमेंटमध्ये त्याला अनुभवायला लागतो. मुलाकडून देखील हेच त्याला अनुभव मिळतो. हा आहे थोडक्यात समरी. आता नेमकं थीम ऑफ नॉवेल काय, सेंट्रल आयडिया काय, कशाबद्दल हा नॉवेल आहे ते पाहू. स्टुडंट टीचर रिलेशन, पहिली थीम आहे याची स्टुडंट टीचर रिलेशन, एक शिक्षक आणि विद्यार्थीचा काय संबंध असतो. प्रेजुडाइज अँड रेसिझम आर द मेजर थीम्स ऑफ द नॉवेल. दुसरं प्रेजुडाइज आणि रेसिझम म्हणजे वंशवाद. ओके, हे दोन दुसऱ्या थीम नॉवेलच्या आहेत. तर मेन थीम ह्या ठिकाणी आहे टीचर आणि स्टुडंट रिलेशनशिप. आणि नंतर ज्यावेळेस डिस्क्राईब होतो नॉवेल वाढत जातं, त्याच्यामध्ये हे जसं ब्लॅक अँड निग्रो पीपलचं जे ट्रीटमेंट दिली जाते व्हाईट लोकांकडनं, ओके, ती ट्रीटमेंट म्हणजे रेसिझम, वंशवाद, तो देखील ह्यामध्ये दुसरी थीम आहे. तर E.R. ब्रेथवेट गेट्स अ जॉब ऑफ अ टीचर इन अ रॅदर रफ अँड नोटोरियस स्कूल. हा जो रायटर आहे E.R. ब्रेथवेट, याला एका नोटोरियस स्कूलमध्ये, म्हणजे एक अशी शाळा असते ज्या ठिकाणी मुलं नुसते खोडकर असतात, उद्धट असतात, त्या रफ आणि नोटोरियस शाळेमध्ये त्याला एक जॉब मिळतो. ही फाइंड दॅट स्टुडंट्स बिलॉंग टू बॅकग्राऊंड दॅट इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग. आणि जे मुलं आहेत, जे त्यांचे बॅकग्राऊंड असं होतं की ते शिक्षण घेण्यासाठीच्या लायकीचेच नव्हते. ओके, सो दॅट इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग अँड देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस. त्यांचं काही डेव्हलपमेंट होणार नाही, प्रोग्रेस देखील होणार नाही, कारण त्या मुलांची शिकण्याची इच्छा नव्हती. सो ही नोटीस दॅट द स्टुडंट्स आर इन नो मूड टू चेंज देअर ॲटिट्यूड अँड बिहेवियर. आणि मुलांना देखील आपलं बिहेवियर, वर्तन बदल करण्याची इच्छा नव्हती, आपला स्वतःचा विकास करण्याची देखील इच्छा नव्हती, असं त्याला वाटतं. ब्रेथवेट विथ हिज नॉवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज इनोव्हेट टीचिंग्स टेक्निक्स अँड अंडरस्टँडिंग द स्टुडंट सायकोलॉजी अल्टिमेटली विन देअर हार्ट टू नो टाईम. म्हणजे कमी वेळामध्ये ब्रेथवेट त्या मुलाचं मन जिंकतो. कशा पद्धतीने आपलं ॲटिट्यूड बदलतो. ओके, काय क्रिएटिव्ह आयडियाज, नॉवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज वापरतो. ओके, काही इनोव्हेटिव्ह टेक्निक आणि नवीन नवीन टेक्निक्सचा वापर करतो आणि मुलांना समजून घेतो. अंडरस्टँडिंग स्टुडंट सायकोलॉजी, मुलांची सायकोलॉजी समजून घेऊन त्यांच्यासोबत व्यवहार करतो. आणि अशा पद्धतीने त्या मुलांमध्ये जे एकदम उद्धट मुलं असतात, ते कधीच न सुधारणारी मुलं असतात, त्यांच्यामध्ये तो थोडा बदल करायला शिकतो. दो ही वॉज बलीड, हॅरेस्ड, मेंटली अँड फिजिकली टॉर्चर्ड मेनी टाईम. जरी त्यांना
मेंटली आणि फिजिकली त्रास दिला होता ह्या मुलांनी, तरी पण ही डिड नॉट लूज हिज पेशन्स. म्हणून त्याने आपलं पेशन्स लूज केलं नाही, संयम सोडला नाही. अँड कंटिन्यू इम्प्लिमेंटिंग हिज नॉवेल आयडियाज अँड टेक्निक्स दॅट हेल्प हिम टू ब्रिंग अ सिग्निफिकंट चेंज इन हिज स्टुडंट्स लाईव्स. आणि ज्यावेळेस तो हे त्रास सहन करत मुलांचा, आपल्या नवीन नवीन आयडिया, ओके, आपला संयम न सोडता आपलं काम त्यानं कंटिन्यू केलं आणि आपल्या आयडिया वापरत मुलांच्या जीवनामध्ये भरपूर असा बदल महत्त्वाचा त्याने करून टाकला. जे मुलं उद्धट होते तेच मुलं आज हुशार आणि सिन्सिअर रिस्पेक्टफुल बनले होते. द रेसिझम प्रिव्हलंट इन ग्रेट ब्रिटन ड्युरिंग मिड 1940च्या दरम्यान वंशवाद हा खूप ब्रिटनमध्ये होता. द टाइम पिरियड ड्युरिंग विच टू सर्व विथ लव टेक्स प्लेस इज द प्रायमरी सिग्निफिकन्स इन द नॉवेल. ज्या वेळेस हा रेसिझम होता, वंशवाद ब्रिटनमध्ये, त्यावेळेस हे टू सर्व विथ लव हा नॉवेल लिहिला गेला. म्हणजे तो पिरियड ह्यामध्ये आपल्याला दिसतो. द नरेटर cites repeated incidents in which he experiences the racism of white Britain, including encounters on the bus, at the job interviews, at Graceland School. ज्या ठिकाणी तो जातो, ओके, त्या ठिकाणी जे इन्सिडेंट घडतात, तो अनुभव वंशवादाचा अगेन्स्ट व्हाईट, म्हणजे जो व्हाईट ब्रिटन लोक असतात, तो जे निग्रो लोकाला किंवा ब्लॅक लोकाला जसं ट्रीटमेंट करतात, तो अनुभव त्यांनी कुठं अनुभव आला त्याला, सिटी बस स्टॉप, ओके, कुठे आला तो अनुभव ह्या ठिकाणी सांगतो. इन्क्लुडिंग एन्काउंटर ऑन बसमध्ये जाताना, ओके, जसे त्यांना ट्रीटमेंट मिळते पब्लिक प्लेसेसमध्ये, लोकांना कशा पद्धतीने ब्लॅक लोकांना ते वागवतात. जॉब इंटरव्ह्यू जाताना देखील निग्रो लोकांना कसे निग्लेक्ट करतात. ग्रीनस्लेट स्कूल ह्या स्कूलमध्ये कशा पद्धतीने त्याला ट्रीटमेंट दिली जाते. सो वेन सर्चिंग फॉर हाऊसिंग, एखादं हाऊस म्हणजे घर भाड्यानं घ्यायचं असलं तरी पण त्याला असा कटू अनुभव येतो. रेस्टॉरंटमध्ये जाताना विथ हिज गर्लफ्रेंड अँड सो ऑन. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी पब्लिक प्लेसमध्ये ज्या ठिकाणी तो जातो त्या ठिकाणी हा रेसिझमचा अनुभव त्याला येतो. ओके, इल ट्रीटमेंट दिली जाते, तो ह्या नॉवेलमध्ये देखील डिस्क्राईब करतो. At the outset, Braithwaite is struck by the unexpectedness of such prejudices. He was brought in British Guiana and he viewed himself as a British citizen. आणि त्याने एक ब्रिटिश गियानामध्ये त्याचा जन्म झाला आणि तिथंच तो मोठा झाला आणि म्हणून त्याला वाटतं की आपण ब्रिटिशच आहोत. नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटिझन इन ब्रिटिश कॉलनी. जे ब्रिटिश कॉलनीमध्ये इतर जे ब्लॅक लोक असतात, जे अमेरिकेतून किंवा आफ्रिकेतून आणलेले असतात, ते वेगळे असतात. पण हा खरा नेटिव्ह असतो तिथला, तरी पण तो ब्रिटिश स्वतःची नॅशनॅलिटी असते, तरी पण त्याला लोक ब्लॅक समजतात. अँड नॉट ॲज ब्लॅक ब्रिटिश सिटिझन इन अ ब्रिटन कॉलनी. वेन ही सर्व ग्रेट ब्रिटन इन रॉयल एअरफोर्स, ज्यावेळेस तो रॉयल एअरफोर्समध्ये युद्धामध्ये ब्रिटिश लोकांमध्ये सर्व्हिस देतो, त्यावेळेस दॅट गिव्ह हिम रिस्पेक्ट अँड इस्टीम इन द सोसायटी. त्यावेळेस खूप असा रिस्पेक्ट त्यांना मिळतो. परंतु द डे ही लेफ्ट द जॉब, ज्यावेळेस तो जॉब लेफ्ट करतो, म्हणजे जॉब सोडावा लागतो, ही फाइंड हिमसेल्फ टू अन आउटसायडर. त्यावेळेस त्याला हेच व्हाईट ब्रिटिश लोक आउटसायडर समजतात किंवा बाहेरचा समजतात. ब्रेथवेट एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन वॉज ऑफ नो यूज इन द जॉब इंटरव्ह्यूज. त्याचा जो अनुभव होता तो रॉयल एअरफोर्समधला, तो त्याला जॉब इंटरव्ह्यूमध्ये काही त्या उपयोग झाला नाही. where he is informed that job has already been filled or he is overqualified for it. आणि ज्यावेळेस तो एवढा क्वालिफाईड असतो तरी पण त्याला साधा नोकरीचा, शिक्षकाची नोकरी किंवा साधा जॉब देखील त्याला मिळत नसतो आणि त्याला रिजेक्ट केलं जातं की एक तो निग्रो आहे, एक ब्लॅक आहे आणि दुसरं म्हणजे ह्या जॉबसाठी तो ओव्हर क्वालिफाईड आहे असं म्हणून त्याला रिजेक्ट केलं जातं. सो दिस हायटन्स ब्रेथवेट सेन्स ऑफ बिट्रेयल फॉर ब्रिटिश. म्हणून हे अशा पद्धतीने वागणं केल्यानंतर त्याला ब्रिटिश हे फसवे लोक आहेत असं वाटतं. सो इंटरेस्टिंगली ही नेवर लॅशेस आउट फिजिकली अँड ओनली रेअरली डज ही डू सो वर्बली. ही एक्झिबिट्स पेशंट एन्ड्युरन्स ॲट टाइम. त्यावेळेस तो संयम बाळगतो. अँड ॲट अदर्स ही डिस्क्राईब द वे द रेज इनसाईड. ओके, आपलं फिजिकल बिहेवियर तो चेंज करत नाही, त्याच्या मनातला जो राग आहे तो देखील तो कंट्रोल ठेवतो. and transferring into hatred so strong that he desired to hurt those who treat him unfairly.
मनातला राग जो असतो त्याला वाटतं की आपण ह्या लोकांना त्रास द्यावं, ज्या ज्या लोकांनी त्याच्यासोबत अनफेअरली म्हणजे वाईट किंवा चांगलं काम वागले नाहीत त्या लोकांना देखील. ॲज अ रिझल्ट ऑफ सच एक्सपिरियन्सेस ब्रेथवेट्स फाइंड द स्टुडंट ॲट ग्रीनस्लेट स्कूल. ह्याच अनुभवामध्ये आता त्याला ह्या स्कूलमध्ये नोकरी मिळाली असते. तिथले मुलं देखील अशा पद्धतीने ह्या ब्रेथवेटसोबत वागतात. सो हे जे आहे ब्रेथवेट फाइंड द स्टुडंट ॲट द ग्रीनस्लेट स्कूल टू बी अ बिट नोटोरियस अँड रफ इन बिहेवियर, बट विथ प्रॉपर केअर अँड ट्रीटमेंट ऑल द स्टुडंट वुड शुअरली अचीव सक्सेस अँड डिझायर गोल इन देअर लाईव्स. म्हणजे सगळे मुलं आता जे उद्धट होते की जे बिहेवियर चांगलं नव्हतं त्यांना ह्यांनी असं खात्री दिली होती की हे मुलं देखील यांच्यात देखील तो बदल करू शकतो आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सक्सेसफुल करू शकतो. आता नेमकं सिनॉप्सिस ऑफ एक्स्ट्रॅक्ट हे सारांश हे जो आपल्याला एक नॉवेलचं पेज दिलेलं आहे. ओके, 17 चॅप्टर. पूर्ण नॉवेल तुम्हाला अभ्यासाला दिलं नाही. पूर्ण नॉवेलची जी शॉर्ट समरी आहे ती आपण पाहिली. आता ह्या जे दिलेल्या एक्स्ट्रॅक्टमध्ये काय नेमकं आहे, नेमकं कशा पद्धतीने हा नॉवेलचं चॅप्टर आहे ते पाहू. सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट म्हणजे सारांश. ओके, हे सारांश जर आपण नीट पाहिला पूर्ण आपलं नॉवेल आपल्याला समजतं की नॉवेलमध्ये काय आहे नेमकं. सो इन दिस एक्स्ट्रॅक्ट ब्रेथवेट रिकाउंट्स द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल. यामध्ये ज्यावेळेस ब्रेथवेट स्कूलमध्ये असतो शिक्षक म्हणून त्याने हाफ इयरली त्या स्कूलमध्ये एक ट्रॅडिशन असते की हाफ इयरली रिपोर्ट प्रेझेंट करावा लागतो. हाफ इयरली रिपोर्ट ऑफ स्टुडंट्स काउन्सिल in which the students of school report to the faculty and other students on what they have been studying thus far. म्हणजे ह्यामध्ये एक प्रोग्राम घेतला जातो. आपण जसं स्कूलमध्ये आपला फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मचा रिझल्ट असतो त्यावेळेस हाफ इयरली रिपोर्ट प्रेझेंट करताना एक काउन्सिल असते. त्या काउन्सिलला म्हणतात हाफ इयरली रिपोर्ट ऑफ स्टुडंट काउन्सिल. त्यामध्ये स्वतः स्टुडंट काय करतात, हे प्रोग्राम ऑर्गनाईज करत असतात फॅकल्टी आणि दुसरे मुलं देखील तिथे पार्टिसिपेट होत असतात. तर ह्या ठिकाणी ब्रेथवेट्स क्लास रिप्रेझेंटेटिव्ह स्पीक नॉलेजेबली आणि जे मुलांना ब्रेथवेटने शिकवलं असतं ज्या क्लासला ते देखील ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ह्या प्रोग्राममध्ये भाग घेत असतात. म्हणजे प्रत्येक क्लासचा 2-2 रिप्रेझेंटेटिव्ह ह्या प्रोग्राममध्ये असतात. एक मोठं स्टेज असतं, त्या स्टेजमध्ये चेअर अरेंज केले जातात आणि 1-2 मुलं जे असतात अँकर असतात, पूर्ण प्रोग्राम हँडल करत असतात आणि बाकीचे मुलं समोर बसलेले असतात आणि टीचरची एक टीम असते. ओके, ती ऑब्झर्व करण्यासाठी असते. मुलांनी जे वर्षभर म्हणजे हाफ इयरलीमध्ये जे लेसन शिकले त्या लेसनमध्ये जेवढे त्यांना समजले ते काय मुद्दे त्यांनी समजून घेतले तेवढेच लेक्चर तेवढेच सब्जेक्ट ते तिथे प्रेझेंट करत असतात आणि जे डाऊट असतात जे क्वेश्चन असतात त्यांना आन्सर देण्यासाठी एक टीम असते शिक्षकांची, ते पॅनल देखील तिथं असतं. तर अशा प्रकारे हे प्रोग्राम असतो आणि ब्रेथवेटचा जो क्लास असतो त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह स्पीक नॉलेजेबली. ते जे मुलं असतात ते खूप असं नॉलेजेबली बोलतात अँड देअर कोर्स वर्क अँड प्लेस कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एम्फॅसिस ऑन हाऊ मच दे हॅव लर्न्ड अबाउट डिफरंट पीपल. जे ब्रेथवेटने शिकवलं त्यांना डिफरंट पीपल, कल्चर, कस्टम अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल इंटररेशियल कोऑपरेशन. हे जे धडे संस्कृतीविषयी, वेगवेगळ्या लोकांशी, ओके, कस्टम, परंपरा, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या शिकवल्यात ते कशा पद्धतीने उत्तम पद्धतीने हे ब्रेथवेटच्या क्लासचे मुलं तिथं प्रेझेंट करतात. आणि मिस जोसेफ अँड डेनहॅम हे 2 मुलं जे असतात बोथ स्टुडंट ऑफ ब्रेथवेट्स क्लास, हे दोन्ही मुलं ब्रेथवेटच्याच क्लासचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात. प्रिसाइड ओव्हर द मीटिंग, ही ती मीटिंगचे महत्त्वाचे 2 मुलं असतात, हे पूर्ण मीटिंग कंडक्ट करत असतात. ॲट द आउटसेट मिस्टर फ्लोरिन द हेडमास्टर ॲड्रेस द मीटिंग विथ द लेंदी बट वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन. मीटिंग चालू होण्याच्या अगोदर जो हेडमास्टर असतो मिस्टर फ्लोरिन तो स्पीच देतो, लेंदी स्पीच अबाउट दॅट प्रोग्राम. वन आफ्टर अनदर ईच क्लास गिव्ज अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ देअर प्रोग्रेस. आणि एकापाठोमाग एक प्रत्येक क्लासचा रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी तिथे येतो आणि आपला रिपोर्ट सादर करतो कशा पद्धतीने प्रोग्रेस झाला. थ्रू देअर चोजन रिप्रेझेंटेटिव्ह
ऑन व्हॉट दे हॅव बीन स्टडिंग इन ईच सब्जेक्ट सो फार. काय सांगतात ते, आपण कोणत्या सब्जेक्टमध्ये प्रत्येक सब्जेक्ट कोणकोणते लेसन आपण समजून घेतले त्यांचं प्रेझेंटेशन ते तिथं करत असतात. अ पॅनल ऑफ टीचर इज चोजन फॉर ईच क्लास टू आन्सर एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग दिस रिपोर्ट सबमिटेड बाय द क्लास. ओके, जे मुलं, ज्या क्लासचे मुलं जो रिपोर्ट प्रेझेंट करतात, सबमिट करतात, त्यांच्याविषयी जे डाऊट किंवा क्वेश्चन उद्भवले असतात त्या क्वेश्चनचं आन्सर देण्यासाठी एका टीचरची टीम तिथे अपॉइंट केली असते. द लोएस्ट क्लास बिगिन द फर्स्ट, आणि सगळ्यात खालचा वर्ग तिथून ह्या प्रेझेंटेशनची सुरुवात होते. आणि इट इज ऑबियस दॅट ॲज द स्टुडंट्स प्रोग्रेस थ्रू द रँक्स देअर एम मार्क डेव्हलपमेंट इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्स. अशा पद्धतीने जे मुलं प्रोग्रेसिव्ह असतात रँक वाईज त्यांना असं ए मार्क डेव्हलपमेंट इन देअर ॲबिलिटी टू प्रोग्रेस देमसेल्स असा रिमार्क दिला जातो. मिस्टर ब्रेथवेट्स क्लास बिंग द ओल्डेस्ट वॉज द लास्ट टू प्रेझेंट द रिपोर्ट. आणि मिस्टर ब्रेथवेटचा जो क्लास असतो तो शेवटचा असतो, कारण तो सिनियर क्लास असतो आणि तो शेवटी प्रेझेंटेशन करण्यासाठी आलेला असतो. आता बघा, मिस जोसेफ बिगिन्स द हायेस्ट क्लास प्रेसिडिंग बाय क्लॅरिफाईंग दॅट कॉमन थीम अंडरलाईंग ऑल देअर स्टडीज दिस टर्म इज इंटरडिपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड. आणि मिस जोसेफ जी जे स्टुडंट असते ती आपल्या हायेस्ट क्लासचं रिप्रेझेंटेशन करत असते. तिने एक सांगितलं की कॉमन थीम जी असते अंडरलाईंग ऑल देअर स्टडीज, त्याने आतापर्यंत जे शिकलं त्याचं कॉमनली नेमकं काय शॉर्टमध्ये ते प्रेझेंट करते. दिस टर्म इज इंटरडिपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड. इंटरडिपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड विषयी ती बोलते, हा विषय तिला समजला असतो. आणि पोटर्स जो असतो स्टुडंट, ही स्पीक इन द फील्ड ऑफ मॅथ फोकसिंग ऑन हाऊ ग्रेटर अंडरस्टँडिंग इन द वर्ल्ड इज फोस्टर बाय द यूज ऑफ कॉमन वेट्स अँड मेजर्स. पोर्टर जो विद्यार्थी असतो तो काय प्रेझेंट करतो, मॅथविषयी. ओके, मॅथ सब्जेक्ट त्याला इंटरेस्टिंग असतो आणि मॅथ हे कशा पद्धतीने जगामध्ये यूजफुल असतो, म्हणजे मेजरमेंट जे वजनमाप, ओके, ह्यांचं महत्त्व काय असतं आपल्या जीवनाच्या म्हणजे रिअल व्यवहारामध्ये तो सांगतो. नंतर मिस पेग आणि जॅक्सन हे दोन विद्यार्थी जे असतात ते जॉग्राफीविषयी सांगतात. स्पीक ऑन जॉग्राफी. ओके, जॉग्राफीचं नॉलेज त्यांनी घेतलं असतं तर जॉग्राफीविषयी ते प्रेझेंट करतात. अँड मिस डेअर अँड फर्मान डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी. हे दोघं मिस डेअर आणि डॅरमन फिजिओलॉजीविषयी सांगतात. आता हे काय सांगतो, विथ फर्मान स्टिलिंग हाऊ द शो बाय एक्झिबिटिंग अ मॉडल ऑफ ह्युमन स्केल्टन. फर्मान काय करतो तिथे, हे फर्मान काय करते, एक स्केल्टन घेऊन येते, म्हणजे आपल्याला फिजिओलॉजी कसं पद्धतीने समजले हे दाखवण्यासाठी. अँड स्ट्रेसिंग द क्लास कंक्लुजन दॅट बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम. आणि ते स्केल्टन दाखवून ते सांगते की सगळे लोक हे सारखेच असतात. आता स्केल्टन पाहिल्यानंतर तो स्केल्टन कोणाचाही कळत नाही. बेसिकली ऑल द पीपल वेअर द सेम. मिस टोड रिपोर्ट्स ऑन हिस्ट्री. आणि मिस टोड जो असते ती हिस्ट्रीविषयी रिपोर्ट प्रेझेंट करते. अँड मिस जोसेफ ऑन डोमेस्टिक सायन्स. हे डोमेस्टिक सायन्सविषयी प्रेझेंट करतो मिस जोसेफ. सो डेनहॅम क्रिएट्स अ स्टर बाय स्पीकिंग ऑन द रिक्वायर्ड सब्जेक्ट ऑफ पी टी. आता डेनहॅम जो स्टुडंट असतो तो पी टी विषयी सांगतो, गेम. अँड कंप्लेन दॅट क्लास वॉज इल कन्सिव्ड अँड पॉईंटलेस. पी टी हा विषय गेम जो आहे तो स्कूलमध्ये तो त्याच्या अगेन्स्ट बोलतो. ओके, पॉईंटलेस आहे असं सांगतो. आता मिस्टर वेटसन अँड मिसेस डेल एव्हन्स अँड मिस फिलिप्स आर चोजन ॲट रँडम टू आन्सर द स्टुडंट्स क्वेश्चन. हे जे 3 शिक्षक असतात, मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हन्स अँड मिस फिलिप्स, ही जे 3 शिक्षकांची टीम स्टुडंटच्या क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी सिलेक्ट केले असतात. वेन डेनहॅम परस्यूज हिज इन्क्वायरी ऑन नेसेसिटी ऑफ रिक्वायरिंग ऑल स्टुडंट टू टेक पी टी. ज्यावेळेस डेनहॅम सांगतो की पी टी हा विषय सगळ्यांना नेसेसरी नसायला पाहिजे, कंपल्सरी नसायला पाहिजे, कारण पी टी हा एक वेस्टिंग टाईम आहे असं तो म्हणतो. त्याच्या बदली जर एखादा स्किल मुलांचं असतं, कोणत्या टीममध्ये, कोणत्या स्पोर्ट ॲथलेटमध्ये जो परफेक्ट असेल त्याची जर प्रॅक्टिस करण्यासाठी जर वेळ दिला स्कूलमध्ये तर तो त्याच्यामध्ये चॅम्पियन बनू शकतो. आणि पी टीमध्ये काय अवघड 20 मिनिटचा पिरियड असतो, मुलं खेळतात आणि त्याच्यामध्ये काही एक्सरसाइज होत नाही असं त्याचं मन असतं, कोणाचं, डेनहॅमचं. तर त्या प्रश्नाला उत्तर म्हणून मिस्टर वेटसन रिस्पॉन्ड
quite ridiculously, okay, trying to bluster his way out of the subject and offering no coherent argument. आणि मिस्टर वेटसन आर्ग्युमेंटसाठी त्याला तयार करते, पण तो थोडं त्याला जमलं नाही. पण अनएक्सपेक्टली काय होतं, द क्वाइट अँड हेजिटंट मिस फिलिप स्टेप इन, आणि मिस फिलिप त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला उभी राहते आणि गिव्ज अ स्टडी डिफेन्स ऑन द प्रॅक्टिस. आणि त्याने असं मत सांगते, अँड डेनहॅम नोईंग दॅट ही हॅज बीन आउटविटेड हॅज नो चॉईस बट टू रिस्पेक्टफुली सीज हिज हिटेड प्रोटेक्ट. ओके, ज्यावेळेस तो आपला प्रोटेस्ट केला असतो पी टीच्या विरोधात, ती मिस फिलिप्स असं त्याला समजून सांगते की पी टी हा किती महत्त्वाचा विषय आहे, आणि ते त्याला पटतं डेनहॅमला, आणि अशा पद्धतीने डेनहॅम तो ॲक्सेप्ट पण करतो. सो ब्रेथवेट इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ स्टुडंट ऑफ हिज क्लास. अशा पद्धतीने जे ब्रेथवेटच्या मुलांनी प्रेझेंटेशन केलं असतं एक्सलंटद्वारे, ओके, एक्सलंटली प्रेझेंटेशन केलं असतं, ते पाहून ब्रेथवेटला आनंद होतो. ओके, इन शॉर्ट अशा पद्धतीने हे शॉर्ट समरी आहे. सो डिटेलसाठी तुम्हाला पूर्ण चॅप्टर रीड करावं लागेल. आता ह्याला खूप वेळ लागेल, त्यासाठी हा चॅप्टरचं सारांश म्हणजे जे इन्सिडेंट होईल इन शॉर्ट इन मराठी आणि इंग्लिश आय विल गिव्ह इन नेक्स्ट व्हिडिओ. टिल हिअर, थँक्यू व्हेरी मच.